टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या राज्यामध्ये 11वीची प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या प्रवेश प्रक्रियेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने 11वीची परीक्षेचे 11वीचे जे प्रवेश आहे ते करण्यात येत आहे, परंतु तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मी प्रीती सचिन एरेवार, मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून महाजनकोला कार्यरत आहे। माझी मुलगी आता जस्ट 10th स्टँडर्डला पास झालेले, तर मला ॲडमिशनसाठी प्रोसिजर जी करायची आहे त्याच्यामध्ये मी आता जी नुकतीच आता ऑनलाईन जी प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये मी मुलीच्या ॲडमिशनचे प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे। पण मी गेल्या 3 दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे, भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लिटली होत नाही आहे आणि त्याच्यासाठी मला 3 दिवसांपासून मी ते सुट्टीवर आहे। म्हणजे माझ्या मुलीची ॲडमिशन करण्यासाठी जर मला एवढा वेळ लागत असेल एका म्हणजे 11th स्टँडर्डसाठी, असं तर नाही आहे की 12वी नंतर मी कुठल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे बी किंवा मेडिकलला, तशी प्रोसिजर नाही आहे ना, ही 11th स्टँडर्डलाच घेतोय आपण। पण त्यासाठी जर मला हे 3-3, 4-4 दिवस जर असे लागत असतील, कारण मी हे पर्सनली ॲडमिशन करून बघत होते ऑनलाईनमध्ये, पण मला खूप प्रॉब्लेम्स गेले म्हणून आज मी कॉलेजला व्हिजिट केली की म्हटलं मला इथले सर जे आहेत ते मला सहकार्य करतील। पण ॲक्च्युली त्यांना पण तोच इश्यू येत आहे की त्यांचे कॉलेजेस सिलेक्ट होत नाही, त्यांनाही एकेका विद्यार्थ्यांचं करायला 2 ते 3 तास लागत आहेत। म्हणजे हा एक विद्यार्थ्यांना पण म्हणजे खूप मानसिक त्रास होतोय आणि त्यामुळे पॅरेंट्सला पण खूप मानसिक त्रास होतोय। आणि ही जर प्रोसिजर ऑफलाईन असती तर आज माझ्या मुलीची एका दिवसात ॲडमिशन पण झालेली असती। तर माझी हीच इच्छा आहे की ती ऑफलाईन ॲडमिशन करणं सगळ्यात बेटर आहे, नाहीतर मग या सिस्टमला तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने करा की मी जर आज ॲडमिशन करायला गेली तर माझी 2 तासात पूर्ण प्रोसिजर कंप्लीट व्हायला पाहिजे। माझं नाव शर्वरी नितीन दानी आहे। मी आत्ता 10वी पास झालेली विद्यार्थी आहे। या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही। तर माझी हीच विनंती आहे की ही ऑफलाईन प्रक्रिया थोडं हे करून ऑफलाईनकडे जास्त लक्ष द्या। सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम येत आहे, तर कधी वेगवेगळे कारणामुळे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे विद्यार्थी असो की पालक असो यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण की अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। 3-3 दिवस या ठिकाणी येऊन भेटी द्यायला लागत आहे, परंतु ऑनलाईन पद्धत जी केली आहे त्या ऑनलाईन पद्धतीमुळे कुठेतरी यांना हा त्रास भोगावा लागत आहे। तर सरकारने याकडे लक्ष देऊन कुठेतरी ही पद्धत ऑफलाईन करण्याची मागणी आता विद्यार्थी आणि पालकाकडून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।